तर टिफिन सिरीज सुरू आहे आपली। रोज मी छान छान पद्धतीच्या सोप्या पद्धतीच्या भाज्या तुम्हाला मी टिफिनसाठी दाखवत आहे। तर आजची भाजी आहे ही वांग्याची सुक्की भाजी। ठेशातल्या वांग्याची भाजी बनवलेली आहे। कुठलाही वाटण न करता, न कुठलाही कुटाणा जास्त करता सोप्या पद्धतीने अगदी ठेसा वापरून केलेली ही वांग्याची झणझणीत भाजी बनवलेली आहे। टिफिनसाठी खूप उत्तम आहे। खूप कमी वेळात सोप्या पद्धतीने होती। तिकडे बघू शकता 4 मोठे साईजचे वांगे घेतलेले आहेत। म्हणजे कसं आपल्याला याच्या फोड्या करायच्यात। आता सकाळची घाई झाली की ही भाजी तुम्हाला खूप सोपी जाईल। तिकडे बघू शकता 4 वांगे घेतलेत। त्यानंतर मी इकडे 5-7 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि ह्या मिरच्या। आता हा एक प्रकारचा ठेसा आहे। लसूण, जिरे, मीठ टाकून आपण ठेसा बनवतोच, तसंच आपल्याला हे उकळमध्ये टाकून याला कूट करून घ्यायचा। फक्त एवढंच की कसं आपण ठेशाला थोडंसं हे परतून घेतो तेलामध्ये, मग त्याला आपण मॅश करतो, मग तो ठेसा तयार होतो। पण आता आपल्याला ह्याला तेलामध्ये परतूनच घ्यायचे, त्यामुळं फक्त हे आपलं असंच कुटून घ्यायचं, याचा एक ठेसा तयार करायचा। हे लसूण, मिरची आणि जिरे कॉम्बिनेशन करून बघा, इतकं छान वाटती भाजी, अप्रतिम चव येते। कुठलाही शेंगदाणा काही लावायची गरज नाही आहे भाजीला, ह्यानेच खूप छान भाजी होती। आता ह्याला मी ठेशासारखं अगदी असं जाडसर कुटून घेते। हे बघा, आता मी याला चांगल्या प्रकारे कुटून घेते, म्हणजे एक ठेसा तयार करते। जिरा, लसूण आणि मिरची, खूप मस्त चवदार भाजी लागते बरं का। तुम्ही एकदा नक्की करून तरी बघा, खूप आवडीने खातात। आता हा ठेसा आपला बघा तयार झाला का नाही, अगदी वाटतोय ठेस्यासारखा। ह्याचीच आपल्याला भाजी बनवायची। आता हे वांगे जे घेतलेत आपण, एका भांड्यामध्ये जरा पाणी घेते, म्हणजे कसं नाहीतर वांगे काळे पडतात लगेच। थोडंसं थंड पाणी घ्यायचं, चिमूटभर मीठ टाकायचं आणि याच्या पातळ काप करायचे। आता वांग्याची कटिंग पण तुम्ही आवडीनुसार करू शकता, चौकोन, गोलाकार। तर मी अशा उभ्या पातळ काप करते। तर टिफिन सिरीज म्हणजे एक हप्ता ना पूर्ण असं मी तुम्हाला सोप्या सोप्या पद्धतीच्या भाज्या दाखवते टिफिनसाठी। ज्या घाई वेळेमध्ये अगदी उशीर झाला असं, निघायचं टाईम असेल ऑफिसला वगैरे, तर अशा टायमाला ना तुम्ही एक 5-10 मिनटातच भाज्या करू शकतात। अशा मी तुम्हाला भाज्या दाखवते आता एक हप्ताभर। हे देठ वगैरे जर तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता किंवा याला स्किप करा। तर मला आवडतात देठ वांग्याची खायला, म्हणून मी वापरते। असे पातळ फोडी करून घ्यायच्या। आता सगळ्या वांग्याच्या मी अशा फोड्या करून घेते। थोडा वेळ पाण्यात ठेवायचं, जेणेकरून हे वांगे काळे पडत नाहीत। बटाटा असो, वांगा असो, फ्लावर असो, हे असं पाण्यात ठेवलं की मग ते काळे होत नाहीत। आता याला साईडला ठेवूया। पॅनमध्ये थोडंसं तेल तापत ठेवायचं। तुम्ही बघत राहा, ही भाजी किती सोपी आहे, झटकीपट अगदी घाईमध्ये तुम्ही ही करू शकता। कारण काय होतं, सकाळी असा सगळ्यांच्याच रोजची सकाळ सुरुवात असते की बापरे उशीर झाला ना, आता काय बनवावं। अशा टायमाला घ्यायचे 2-4 वांगे आणि बनवून टाकायची भाजी, अगदी खमंग टेस्टी। तर ह्या तेलामध्ये ना मी वाटलेला जो कूट आहे, म्हणजे ठेसा जो तयार केला आहे तो परतून घेतला आहे। त्याच्यामध्ये चिमूटभर आपण इथं 1 चमचा धना पावडर, 1 चमचा, अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद टाकायची। चवीनुसार मीठ याच्यामध्ये टाकून घ्यायचं, कारण आपण ठेशाला तर मीठ वापरतो, पण इकडे वापरलेलं नव्हतं, म्हणून आता ह्या स्टेजवर मी मीठसुद्धा टाकून घेते। तर चवीनुसार मीठ टाकते मी आता ह्या मसाल्यामध्ये ठेशासोबत, आणि हळद, गरम मसाला, धना पावडर थोडं थोडं टाकायचं, कारण टिफिनची भाजी आपल्या थोड्याच असतात, काही जास्त नसतात। तर हे बघू शकता, मस्त हा ठेच्यामध्ये गरम मसाला, धना पावडर, हळद आणि मीठ मिक्स झालेला आहे। लगेचच आपण याच्यामध्ये ह्या वांग्याच्या फोडी टाकायच्या। खूप छान अशा ह्या पातळ काप केलेले वांगे आहेत। हे परतून घेऊया आणि अगदी गॅस स्लो करायचा पूर्ण भाजी होईपर्यंत। आता याला मिक्स करून घेऊया। बघू शकता तुम्ही, कांदा, टमाटर काहीच वापरलं नाही, ना जास्त कुठला कुटाणा केला, ना वाटण केलंय। म्हणजे ह्या भाज्या कशात ना, ह्या फक्त सकाळी आपल्याला घाई वेळेत खूप उपयोगी पडतात। म्हणूनच मी तुम्हाला हप्ताभर दाखवणार आहे की तुम्हाला रोजचं टिफिनचं टेन्शन नको। आता असं काही नाही की मी रोजच तुम्हाला न कांदा टमाटर टाकलेल्या भाज्या दाखवेल, त्या पण दाखवणार आहे कमी वेळात होणाऱ्या। हे बघा, मस्त तेल सुटलंय, नरम सॉफ्ट हे आपली वांग्याची भाजी होत चाललेली आहे। 1-2 वेळा वाफ द्यायची आणि ही आपली भाजी तयार होत आहे। वांग्याला जास्त गाळ करायचं नाही, म्हणजे कसं फोड आपल्याला एका घासामध्ये बाईटमध्ये उचलता आली पाहिजे। ती खाण्याची एक वेगळी मजा असते, त्यामुळं अगदी गाळ करू नका। थोडासा याच्यामध्ये कडकपणा ठेवा वांग्यामध्ये, पिचपिच नको आहे आपल्याला वांगे एकदमच गाळ।
आता एकच वाफ देते एवढी आणि आपली भाजी जी आहे ही परफेक्ट झालेली आहे. हे पाहू शकता मस्त फ्लेवर उतरला आहे. लसणाचा इतका छान स्वाद येतो ह्या भाजीमध्ये, दुसरं काहीही आवश्यकता नाही मसाला वाटायची, इतकी मस्त ही भाजी तयार होते. तर हे बघा किती मस्त वाटते आपली ही झटकीपट छोटीशी टिफिनची भाजी. आता ही काढून घेते आणि तुम्हाला मी दाखवते ही भाजी कशी झाली आहे. थोडंसं थंड झालं की आपण याला चमच्याच्या सहाय्याने, हे बघा किती मस्त नरम सॉफ्ट आपले हे वांगे झालेत, अजिबात गाळ गेलेले नाही आहेत. थोडासा याच्यामध्ये कडकपणा ठेवला आहे. आणि आता गरमागरम ही टिफिनसाठी वांग्याची भाजी म्हणजे ठेस्यामधलं वांगं हे मी केलेलं आहे खायला. ह्या फोडी केल्यात तुम्ही, छोटे छोटे वांगे असतील ना तर त्याला 4 खाप करून हा जो ठेसा केला ना तो सुद्धा त्याच्यामध्ये भरून तुम्ही हे करू शकता. हे बघा किती मस्त झाली बघा, चटपटीत अशी झणझणीत तिखट अशी ही लसुणी वांगा बोला याला, इतकी भारी वाटते ही भाजी. टिफिननं खरंच तुम्ही आवडीने खाता आणि भूक मात्र इतकी शांत होईल ना, आवर्जून येतात नेहमी. तर कशी वाटली सिंपल सोपी रेसिपी आहे. तर आवडली असेल तर लाईक करा, चॅनल करा, सबस्क्राईब करा आणि उद्या नक्की ट्राय करून बघा ही टिफिनला भाजी, खूप आवडीने खाता. चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा आणि मस्त राहा.